मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. त्या विषयाचं नाव आहे हस्तमैथुन करत जावा. मित्रांनो, हस्तमैथुन याविषयी लोकांमध्ये, अनेक व्यक्तींमध्ये, अनेक पुरुषांमध्ये, अनेक स्त्रियांमध्ये, अनेक तरुण मुलांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. अनेक लोक हस्तमैथुन केल्यानंतर नैराश्य अवस्थेमध्ये जातात. ते याला गैर समजतात, पाप समजतात. तर ऍक्च्युली खरंच हे काय आहे याविषयी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, हस्तमैथुन केल्यानंतर अनेकांना असं वाटतं की आपल्या शरीराची ताकद निघून गेलेली आहे. हस्तमैथुन केल्यामुळे आपलं जे वीर्य असतं त्याचा नाश झालेला आहे. हस्तमैथुन केल्यामुळे आपलं लिंग वाकडं झालेलं आहे. हस्तमैथुन केल्यामुळे आपल्याला झोप येत नाही. हस्तमैथुन केल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. हस्तमैथुन केल्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य बिघडलेलं आहे. हस्तमैथुन केल्यामुळे आपल्या लिंगाची साईज कमी झालेली आहे. आपल्या लिंगाची म्हणजे लिंगामध्ये वाकडेपणा आलेला आहे. त्याच्यामधील ताकद निघून गेलेलं आहे. हस्तमैथुन केल्यामुळे आपणास बिलकुल काही समजत नाही. हस्तमैथुन केल्यामुळे आपला एवढा वीर्यनाश झालेला आहे की आपण आपल्या ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस आपण आपल्या मंडळीचं, आपल्या फिमेल पार्टनरचं शरीर संबंध करू शकणार नाही. असे अनेक विचार येतात. मित्रांनो, मला अनेक फोन येतात. फोनवर अनेक लोक विचारतात की डॉक्टर साहेब, आमचं आयुष्य हस्तमैथुन केल्यामुळे पूर्णपणे बर्बाद झालं आहे. पहिली जी ताठरता येत होती ती आता ताठरता येत नाही. एक जण व्यक्ती बोलला की डॉक्टर साहेब, मी व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या लिंगामध्ये बिलकुल ताठरता आली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हस्तमैथुन केल्यामुळं लिंगामध्ये असा प्रॉब्लेम आला असेल. तर नेमकं काय मला समजत नाही. आणि आता माझं लग्न जमलेलं आहे तर मला अक्षरशः रात्रंदिवसभर झोप येत नाही. कारण की लग्नानंतर जर मी शरीर संबंध करू शकलो नाही तर माझं काय होईल. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस ह्या ज्या स्त्रिया असतात, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकच आहे तुमचं तिथं लिंगामध्ये ताठरता नाही. त्यामुळे तुम्ही नैराश्य अवस्थेत गेले आहात. पण आपण ज्यावेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस म्हणजे साहजिकच तुम्हाला गटरीत पावता आलं नाही म्हणून तुम्ही चांगल्या पाण्यात पाहू शकत नाहीत असं नसतं. मित्रांनो, मंडळी ही आपली बायको ही पवित्र व्यक्ती असते. त्याचे आणि या ठिकाणचा विषय वेगळा असतो. ज्यावेळेस आपण आपल्या मंडळीशी शरीर संबंध करतो त्यावेळेस ती जागा व्यवस्थित असते. त्या ठिकाणी ट्रेस बिलकुल नसतो. आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळं तुमच्या त्या ठिकाणी जे घडलं इथंच घडलं असं काही नाही. तर मित्रांनो, हस्तमैथुन करणे हे पूर्णपणे गैर नाहीये. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस आपण हस्तमैथुन करतो त्यावेळेस का करतो की आपल्याला आनंद मिळावा म्हणून, आपला ट्रेस दूर होऊन जावा म्हणून. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हस्तमैथुन करतो तर पहिली गोष्ट म्हणजे याची प्रोसेस समजून घ्या. याच्यामध्ये अनैसर्गिकपणा कोणताही नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपलं हे जे सेमिनल व्हेसिकल नावाची ग्लँड असते, प्रोटेस्ट नावाची ग्लँड असते, त्यावेळेस हीच ग्लँड आपलं वीर्य तयार करत असते. आपल्या शरीरामध्ये वीर्य ही सतत तयार होणारी प्रोसेस आहे. आणि ज्यावेळेस माणूस जवान होतो, जवान झाल्यापासून तर मरेपर्यंत ही प्रोसेस बंद होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की आम्ही अतिप्रमाणामध्ये हस्तमैथुन केले त्यामुळे आमच्या लिंगातली ताठरता निघून गेलेली आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. अनेक बंधू डॉक्टर म्हणा, अनेक ऑनलाईन उपचार करणारे डॉक्टर म्हणा, ते तुमच्या डोक्यामध्ये चुकीचं घालतात आणि तुम्ही मानसिक रुग्ण बनून जाता. तर मित्रांनो, जर निसर्गाने तुम्हाला रोज हे वीर्य तयार करण्यासाठी दिलेलं आहे आणि तयार होतंय म्हणूनच ते बाहेर पडतंय ना. जर तयार होतच नसतं तर बाहेर पडलं असतं का? तर बिलकुल नाही. कोणाचंही मित्रांनो, समजा एखाद्याच्या लिंगाची ताठरता निघून गेली, ते एखाद्या स्त्री गेल्यानंतर अशी उठलं नाही, तर असे अनेक लोक विचार करतात की आम्ही असं केल्यामुळेच असं घडलं असेल. तर याचा आणि त्याचा काही संबंध नाही. ज्यावेळेस माणूस शरीर संबंध करतो त्यावेळेसही वीर्यच बाहेर येतं. मग असं होतं का की आपण ज्यावेळेस लग्न करतो त्यावेळेस आपण रोज शरीर संबंध करतो. मग शरीर संबंध केल्यानंतर आपलं शरीर वीक व्हायला पाहिजे, शरीराची ताकद निघून जायला पाहिजे. तर ताकदीचा आणि वीर्य बाहेर पडण्याचा कोणताही संबंध नाही.
हस्तमैथुनचा आणि लिंग न उठण्याचा कोणताही संबंध नाही. अनेक तुम्ही चुकीचे पुस्तकं वाचता, अधिक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये म्हणा होमिओपॅथिक शास्त्रामध्ये म्हणा, अनेक ॲलोपॅथिक शास्त्रामध्ये म्हणा, असं कुठेही लिहिलेलं नाहीये. अनेक जे पूर्वज होते त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात की वीर्यनाश करू नका, पण हे पूर्णपणे मित्रांनो चुकीचं आहे. त्याच्यामुळं डोक्यामध्ये हे घालून घेऊ नका की मला हस्तमैथुन केल्यामुळं लिंग वाकडं झाले, हस्तमैथुन केल्यामुळे माझ्या लिंगातली ताठरता निघून गेलेले आहे, हस्तमैथुन केल्यामुळं असं झाले. तर मित्रांनो हे पूर्णपणे भ्रामक आहे. आणि मी एक जिम्मेदार डॉक्टर म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की तुम्ही जरी दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा हस्तमैथुन केल्यामुळे तुम्हाला काय अडचण आलेली असेल, हे काढून टाका. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आलेला आहे ह्यासाठी तुम्ही सोनोग्राफी करा. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आलाय ह्यासाठी ब्लड इन्व्हेस्टिगेशन करा. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी समजतात. हस्तमैथुन केल्यामुळं अक्षरशः चांगली झोप येते. हस्तमैथुन केल्यामुळे स्ट्रेस पासून माणूस दूर राहतो. हस्तमैथुन केल्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स चांगला राहतो. हस्तमैथुन केल्यामुळं कोणती अँझायटी बसत नाही. जर ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ही निसर्गाने दिलेली प्रोसेस आहे, त्यामुळं अनेक लोक हस्तमैथुनला गैरसमजतात. तर मित्रांनो हस्तमैथुनला बिलकुल गैरसमजू नका. डोक्यामधून ही भ्रामक कल्पना काढा. जर तुम्हाला लिंगाविषयी कोणती अडचण असेल, तुमच्या लिंगामध्ये ताठर येत नसेल, शीघ्रपतनाचा त्रास होत असेल किंवा इतर प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही माझ्यासारख्या एक तज्ञ डॉक्टर येऊन दाखवा. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही आणि तुम्ही 100% बरे होऊन जा म्हणून बरे होऊन जा. अनेक लोक जे याच्यावर लिंगावर उपचार करणारे डॉक्टर असतात ते तुमच्या डोक्यामध्ये घालतात, अरे बाबा तू हस्तमैथुन केल्यामुळे तुला असं झालं. तर कोणत्याही पुस्तकामध्ये हे लिहिलं गेलेलं नाही, कोणत्याही शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहिली गेलेली नाहीये. तर डोक्यातून ही पहिली गोष्ट काढून टाका. अनेक डॉक्टर लोक तुमच्या डोक्यामध्ये चुकीची कल्पना घालून, चुकीच्या गोष्टी घालून पैसे काढण्याचं काम करतात. भोंदू डॉक्टर लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला जेव्हा वाटतं हस्तमैथुन करायचं त्यावेळेस करा. कारण की जर शरीर संबंध करण्यासाठी स्त्रीच भेटली नाही तर माणसाला दुसरा पर्याय एकच राहतो, हस्तमैथुन करणे. मग स्त्री पशी गेल्यानंतर वीर्यच बाहेर येणार आहे ना, हस्तमैथुन केल्यावरही वीर्यच बाहेर येणार आहे. त्यामुळं हस्तमैथुनला गैरसमजू नका. मित्रांनो मी खूप एक प्रामाणिक डॉक्टर आहे, चांगला उपचार करणारा डॉक्टर आहे. आज 30-35 वर्षापासून मी डॉक्टरी करत आहे आणि मी अनेक लोकांना बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर डोक्यामध्ये हे काढून टाका की हस्तमैथुन हे वाईट आहे म्हणून वाईट आहे. जर तुम्हाला कोणती शरीर संबंधाविषयी अडचण असेल तर मला जरूर भेटा. मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्हाला मी पूर्ण बरं करून टाकेन, म्हणजे बरं करून टाकेन. माझा स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, याच्यावर फोन करा. माझे जे ज्युनियर डॉक्टर असतात त्यांच्या चर्चा करा, अपॉइंटमेंट घ्या व माझ्याकडे या. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो मला पूर्णपणे बरं करून टाकेन, म्हणजे बरं करून टाकेल. कारण की मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आशिष हॉस्पिटल या नावे मिरजगाव येथे मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी 30 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि मी आतापर्यंत अनेक रुग्णाला बरं केलं आहे आणि सत्य परिस्थितीवर बोलणारा डॉक्टर आहे. त्यामुळे आता काळजी करू नका. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असो, कसाही प्रॉब्लेम असो, मी तुम्हाला बरं करेल, म्हणजे बरं करून टाकेन. राजा घेतो.